हो काय विषय काय तुम्ही बोलताय काय? शांत व्हा जरा. पाणी देऊ का तुम्हाला? जावई बापू, या वयात इतका संताप बरा नव्हे हो. हो मग या वयात संताप होईल असं बोलू नये माणसाने. अहो पण आजी काय कोणी बोललंय का तुम्हाला? आई सकाळपासून गप्प आहे. घे आईची बाजू घे तू. अहो मी काय? अगं 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 ती नाही भाजी, शिवसाठी दुसरी केली आहे नाव भाजी. घेऊ नका त्याचं घरात. संताप होतो माझा. तळ पाहिजे मस्तकाला जाते माझ्या. अशा लोकांना डबे पाठवण्याची काही गरज नाहीये. मक्खी चूस म्हणतो मला. अहो काय बोलते तुम्ही बसा बरं. किती धाप लागली काही झालेलं नाही मला. हो का? धडधाकडे मी बर आता बाहेर चालतोय मी. हो, हा, हो. स्वतःच्याच. अहो पण म्हणून काय आम्ही काम करायचं नाही का? तुम्हाला कोणी म्हणालंय का? अहो त्या पोरांना सुद्धा माझ्या डब्याची सवय झाली आ. आणि त्या शिवला तर ना तुला सांगते मी. नाव काढू नका त्याचं. अहो हा बरोबर आहे. कालच्या पोराचं पोट बिघडलं, त्याने खाल्लं ते चिट्टी लेखा आणि त्याची शिक्षा ही एवढी मोठी. चिट्टी लेखा नाही, काय लेखा चिट्टी. आ? लिट्टी चोखा. तेच ते. लिखी चौका. नको ते चोचले पुरवले तिथं चुकलात तुम्ही. मी चहा आणते. नची कुठे ठेवलायस पासपोर्ट? इथे कुठेच नाहीये. विसरलायस का कुठे तू? असा कसा विसरेन निशा? असेल मी शोधतो, थांब. अरे शोधतो म्हणजे शोध. आणि हे बघ, तू झेरॉक्स करायला सगळे पेपर नेलेलेस, तिथे तिथे विसरलायस? नाही खरं, सगळे पेपर्स मी व्यवस्थित परत आणले होते घरी. मी जरा बघतो एकदा, थांब. शोध शोध. आणि हे बघ नची, आज तू बाबांना सगळं खरं सांगणार आहेस. नाही ते कोणत्याही गोष्टीवर कितीही चिडलेले असले तरी सुद्धा, समजलं ना? अरे पासपोर्ट सारखी एक महत्वाची वस्तू नाही सांभाळतायत तुला. शी, कंटाळा आलाय मला. किती गोष्टी सांभाळायच्या मी. तिचे काय दार लावून आतमध्ये चाललंय ना, मला अजिबात खपत नाही. अजिबात म्हणजे अजिबात खपत नाही. असू दे असू दे, त्यांचं आयुष्य आहे की नाही. अच्छा, म्हणजे आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. आपल्या आयुष्यामध्ये बाहेरच्या लोकांनी ढवळाढवळ केली तर चालणार आहे. काय बोलताय तुम्ही? कोणी केली ढवळाढवळ? नको ते लोक. काय झालंय? त्या पोरासाठी सासूबाईंनी एवढी दगदग केली, त्याला किंमत आहे का त्याची? या उलट या वयामध्ये मी या आईला तुझ्या मी कामाला लावतो आणि पैसे कमावतो असं म्हणणं आहे त्याचं. जिन्यावर उभारून फोनवर सांगत होतं कोणाला तरी. अख्ख्या बिल्डिंगला ऐकू गेलं असेल ते. शांतता शांतता. हळू बोला हळू बोला. तुमचं बोलणं ऐकेल सगळी बिल्डिंग. आणि बिल्डिंग मधले लोक विश्वास तरी ठेवतील का? गेली 20-25 वर्ष ओळखतात ना लोक तुम्हाला. नाही तर काय. अहो सावंतांसारखं प्रेमळ मन मिळवू जावई दिवा घेऊन शोधला तरी मिळणार नाही असं सगळी म्हणतात. मग तुम्ही कशाला काळजी करता? मी नाही काळजी करत आहे, पण तो मुलगा चुकीचं बोलला एवढं नक्की. बर जाऊ द्या हो, बाहेर लोक काही पण बोलू देत. मी बाहेर तुमच्याबद्दल नेहमी चांगलाच बोलतय. काय गो मग झाकली म्हणून 1.25 लाखाची. मग बघितलं, हे असं आहे, दोन्ही बाजूने बोलतात म्हणून बाहेरचे लोक सोकवतात. शांत शांत त्या मुलाला मी अद्दल घडवणार एवढं नक्की. लिहून घ्या माझ्यावर. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा जरा. गौरीची आई. हे कोण? मंग्याची आई. ओ गौरीची आई, हा, ओ गौरीची आई, काय गौरीची आई, तिकडे. गौरीची आई, जरा पिवळ्या रंगाचा धागा देता का? देतात. दबान दबान घे दबान. कसा गो कसा गो? अहो मंग्याची चड्डी उसवली आहे ना. अरे देवा. हा म्हणून दे बाई दे. लवकर द्या जरा. ते का दे लो. हो जरा पटकन द्या. हा, दम खा जरा. नाही नाही, सुई काढू नका, सुई सकट द्या. हा, चला येते मी. मंग्या, ए मंग्या. आई ग वादळा नुसतं रे बाबा.
काय गो हा पिवळा दोरा कशा गो आहे का? मंग्याची चड्डी काय पिवळी आहे की काय? बाबा 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 जाऊ द्या ना. आधीच आमच्यामुळे नोकरी गेलीये त्याची, पण तरीही तो काही बोलला नाही आम्हाला. त्याचं सुट्ट काढतो तो. तसं नसेल बाबा, काहीतरी गैरसमज झाला असेल ना आमच्या सरांचा झाला तसा. काय गो तुझ्या त्या सराचा गैरसमज काहीतरी सांगून बोलून दूर नाही करता यायचो? माहित नाही का आजी, आम्ही प्रयत्न करून पाहिले, पण बघू आता. आम्ही काय चाललंय? बाबा हा मी आणि हा आम्ही. मी पण सोडलं ना की आम्ही सापडतो. आम्ही हा मी पेक्षा खूप मोठा असतो. अख्खं जग सामावतं बाबा आम्ही मध्ये, पण कोणाला हे कळतच नाही. तुला म्हणजे आम्हाला काय खोड भरले डोक्यात, काय बडबडतेच कळत नाही मला. मी पण आवडते. हो. अहो आलो आलो. हे माझं पॅन कार्ड आणि बाकीची कागदपत्र आहेत. एक एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. एक्स्ट्रा पण करून ठेवा, शाळेत द्यायचंय मला. ठीक आहे. बाबा हे काय? कपाटाची दारा सुद्धा किरकिर करायला लागलीत. अहो त्या दारामध्ये तेल घातलं तर किरकिर थांबते, पण माणसांचं काय? अगं आई, तुम्ही आत ना तेल घालायला आणखीन भडकावला आग. बस तू इथे बस. काय अहो काय हे आता सकाळी सकाळी काम काढलंय तुम्ही? हा अंघोळ उरका, पूजा करा. मला निघायचं आहे, माझी निघायची वेळ झाली आता. मला 2 वाजता जायचंय, तू आठवण निघ. अरे हे सांगणार कधी तुम्ही मला? आजी आलीस तू? चल चहा देते जरा. अहो तुम्ही कशाला केलात चहा? मी केला असता ना. चहा करण्याची आणि पिण्याची एक वेळ असते. चहा प्यायच्याच वेळ खोली बाहेर आलं तर कसं काय व्हायचं? बाबा ते जरा ना काम होतं म्हणून. कसलं काम होतं? ऑफिसचं? ऑफिसमध्ये वेळ मिळत नाही काम करायला? नाही म्हणजे थोडं पर्सनल काम होतं. चल तू चहा देते मी तुला. ही पर्सनल कसली कामं असतात? एक तर ऑफिसचं असतं ना तर घरचं असतं. आम्ही नाही कधी ऑफिसची कामं घरी घेऊन आलो. तर असतील त्यांची कामं, असू दे, राहू दे. बसवा डोक्यावर. हा नव्या पिढीचे बदल स्वीकारायला हवे जावई बापू. हो, जुन्या पिढीचे स्वीकारतो आम्ही. फक्त ते बदल नातं जोडणार यावे, तोडणार नकोत. एखाद्याच्या वागण्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल ना तर ते वागणं चुकीचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. काय ग बेटा? हं? काय झालं? असा का चेहरा केलास? वाईट वाटतंय ग. कसलं? बाबा माझ्यामुळे शिवची नोकरी गेली. आजी डबा देऊन त्याचं या शहराशी नातं जोडत होती आणि ते मी तोडलं. असं काही नाही बेटा, तू मुद्दाम केलं नाहीस ना. आणि त्याची माफी पण मागितलीस की नाही? त्याची नोकरी जाऊ नये म्हणून प्रयत्न सुद्धा केलेस ना तू. झालं तर मग बाकी तो आणि त्याचं नशीब. आणि बघ, बाहेर जाताना चेहरा उतरून जायचं नाही, कळलं? आज बघू जरा. दॅट्स इट. आणि तुम्ही अशी उगाच चिडचिड करायची नाही. हसा हसा. हा हा बाबा आता आपला मूड जर छान झाला असेल तर आम्ही निघू. आम्ही? आपण निघा. आई येते. हो. नीट जागा. हो हो उशीर झालाय, पळते मी. बाय. अरे सावकाश म्हणायच्या आधी पळत गेली.